नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आता त्या माणसाबरोबर बोलत असते आणि ऐश्वर्या त्याला म्हणत असते, तुम्ही माझे पैसे चोरलेत, मला तुम्ही चोरलेले पैसे नका देऊ, पण त्या उलट मी तुम्हाला 2 लाख रुपये देते. तर तो माणूस आता ऐश्वर्याला लगेच विचारतो की एवढे पैसे तुम्ही मला का देताय. तर मग ऐश्वर्या सांगू लागते की सिंपल आहे, तुम्ही स्त्री आणि सौ या स्पर्धेच्या टीममध्ये आहात आणि दुसऱ्या दिवशी नेमकं काय खेळ खेळला जाणार आहे याची माहिती तुम्ही आदल्या दिवशी मला द्यायची आणि ती सुद्धा गुपचूप, कोणालाही न कळता. तर मग आता तो माणूस इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो, हो मॅडम, असं कसं, माझी नोकरी जायची आणि तसं सुद्धा स्पर्धेत नेमकं काय खेळ खेळला जाणार आहे हे स्पर्धकांना कळू नये असा नियम आहे. तर मग ऐश्वर्या म्हणते, अहो नियम तर मोडण्यासाठीच असतात. मी तर म्हणते जिथे भीती वाटते ना तिथे नोकरी करूच नये. आणि तसं पण मी तुम्हाला 2 लाख रुपये देतीच आहे ना, मग तुम्हाला काय गरज आहे नोकरी करायची. बरं चालेल, तुम्हाला आणखीन एक ऑफर देते. जर ही स्पर्धा मी जिंकले तर माझ्या कंपनीमध्ये मी तुम्हाला नोकरी देईल. ऐश्वर्या त्याला मोहात पाडत असते आणि त्या माणसाला सुद्धा ऐश्वर्याचं सगळं बोलणं पटत असतं. ऐश्वर्या सुनीलला सांगत असते की सुनील दादा, मी तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये मोठी आणि मोठ्या पगारावरती नोकरी देईल. तुम्हाला हे सगळं पटतंय की नाही. तर मग सुनीलला सुद्धा ऐश्वर्याचं सगळं बोलणं पटत असतं. सुनील मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याला लगेच मदत करायला तयार आहे असं सांगून टाकतो. आता ऐश्वर्या सुद्धा खुश होते आणि स्वतःशीच विचार करते, आता ही स्त्री आणि सौ स्पर्धा मीच जिंकणार. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांची स्पर्धेची प्रॅक्टिस घेत असते. ओवी त्यांच्या दोघांची दोर खेचण्याची प्रॅक्टिस घेत असते. मग त्याच्यानंतर ओवी 1 2 3 म्हणते आणि त्यांच्या दोघांची ते प्रॅक्टिस म्हणजेच की आता स्पर्धा सुरू होते. त्याच्यानंतर जानकी फुल ताकदीने ऋषिकेशला तिच्याकडे खेचत असते आणि ऋषिकेश जानकीला खेचण्यासाठी ताकदच लावत नसतो. पण ऋषिकेश जानकीला म्हणतो, ओ जानकी मॅडम, एवढा मोठा नांगर खेचला, एक साधा दोर सुद्धा खेचता येत नाहीये. मग त्याच्यानंतर जानकी आणखीनच जोर लावते आणि आता लगेच ती दोर खेचत असते. ऋषिकेश फुल ताकद लावत असतो आणि जानकी सुद्धा आता फुल ताकद लावत असते. ऋषिकेश जानकीला त्याच्याकडे खेचत असतो आणि जानकी ऋषिकेशला तिच्याकडे. ऋषिकेश आता जानकीला जोरात खेचतो. जानकीच्या हातून दोर निसटतं. तर मग ऋषिकेश लगेच मागे खाली पडतो आणि ऋषिकेशने जानकीला खेचल्यामुळे जानकी ऋषिकेशच्या अंगावरती. ऋषिकेश जानकी दोघेही रोमॅन्टिक होत एकमेकांकडे पाहत असतात. ते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि ओवी त्यांच्या दोघांची ती सगळी गंमत पाहत असते. जानकी उठण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश काय तिला उठूच देत नसतो. आता ओवी त्यांच्या दोघांची गंमत पाहते आणि लगेच त्यांच्याकडे जोरात शिट्टी मारते. ऋषिकेश जानकी लगेच दोघेही उठतात. मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच गोंधळत म्हणतो, हो मी जिंकलो, हरवलं तुझ्या आईला मी. तर मग आता जानकी म्हणत असते, असं कसं, चीटिंग केले तुम्ही. पण मात्र ओवी त्यांच्या दोघांनाही शांत करते आणि त्यांच्या दोघांनाही म्हणते की मी डिसाईड करेल नेमकं कोण जिंकलंय ते. तर मग ओवी ऋषिकेशचा हात पकडत म्हणते की ऋषिकेश रणदिवे उर्फ बाबा या फेरीमध्ये जिंकलेले आहेत. हे सगळं पाहता जानकी शांतपणे आणि आश्चर्याने त्यांच्या दोघांकडे पाहत असते आणि ऋषिकेश जिंकला म्हणून तो खूप खुश असतो. ओवी लगेच कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत ऋषिकेशला मिठी मारते. जानकी सुद्धा फुल ॲटिट्यूड मध्ये ऋषिकेशला कॉंग्रॅच्युलेशन्स विश करते. मग त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते, तुझे बाबा जिंकलेत खरे, पण हे असं नाही चालणार. कॉम्पिटिशन मध्ये कपल विरोधात कपल आहे, तुम्ही मला इझिली खेचू शकलात, पण मात्र समोरच्या कपलचं काय. आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो, याला काय अर्थ आहे, प्रॅक्टिस तर तुझ्यासोबतच करणार ना, की त्या समोरच्या कपल सोबत करू. ऋषिकेश म्हणू लागतो, हे बघ जानकी, समोर कोणीही येऊ दे, मुशीचा विजेता कुस्तीपटूय मी, विसरलीस की काय. जानकी आता म्हणू लागते, हे बघा, आता तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मला जसं खेचलं ना तसं समोरच्या कपलला खेचायचं नाहीये. म्हणजेच की ऋषिकेशने जसं जानकीला खेचलं होतं आणि जानकी ऋषिकेशच्या अंगावरती येऊन पडली होती, त्या पद्धतीने जानकी ऋषिकेशला सांगत असते की तसं खेचायचं नाही. पण ऋषिकेश लगेच जानकीला चिडवत म्हणतो की आयडिया भारी आहे. मग तेवढ्यात लगेच ऋषिकेशला फोन येतो. ऋषिकेश फोन उचलतो. ऋषिकेश बरोबर समोरनं बोलत असतात ते श्री आणि सौ स्पर्धेचे ऑर्गनायझर. ते ऋषिकेशला म्हणत असतात की मी श्री व सौ या स्पर्धेकडनं बोलतोय. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती. जे 6 कपल निवडायचे होते त्याच्यामध्ये तुमची निवड झाली आहे. हे ऐकल्यानंतर तर ऋषिकेशला भयंकर आनंद होतो आणि ऋषिकेश आता थँक्यू थँक्यू म्हणू लागतो. मग त्याच्यानंतर ऋषिकेश लगेच जानकी आणि ओवीकडे येतो आणि त्यांना खुश होत सांगतो की जानकी जे स्पर्धेमध्ये 6 कपल्स खेळणार होते ना त्याच्यामध्ये आपली निवड झाली आहे. हे ऐकल्यानंतर तर जानकी, ओवी, ऋषिकेश यांच्या तिघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो आणि ते तिघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात.
जानकी खुश होत म्हणते आपली या स्पर्धेमध्ये निवड झाली. सारंग भाऊजी, सौमित्र भाऊजी, अवंतिका यांची झाली असेल का? ऋषिकेश लगेच शांत होतो आणि रागात जानकीकडे पाहू लागतो. तर मग जानकी सुद्धा लगेच शांत होते आणि ऋषिकेशला समजावून सांगू लागते. त्याच्यानंतर आजी आता इकडे पेढे घेऊन घरामध्ये ओरडत ओरडत येते. सौमित्रेला, सारंगला सगळ्यांना बोलून घेते आणि मोठ्याने ओरडत म्हणत असते की आनंदाची बातमी आहे. आता इकडे सारंग व सगळे खाली आल्यानंतर आता इकडे सारंग आजीच्या हातातला पेढ्याचा बॉक्स पाहत म्हणतो, एवढ्या लवकर काय पेढे वाटतेस? गुंडू यायला वेळ अजून. तर मग आजी लगेच हसत म्हणते, पेढ्याचं काय घेऊन बसलायस? त्यावेळेला लाडू भरवेल. सध्या तू आता पेढे घे. आजी ऐश्वर्या, सारंग, अवंतिका, सौमित्र, सुमित्रा यांच्या सगळ्यांना पेढे भरवते. सुमित्रा विचारत असते, अगं नेमकं झालंय तरी काय? तर मग आता आजी लगेच म्हणते, जी श्री आणि सौ स्पर्धेमध्ये 6 जोडप्यांची निवड करायची होती ना, त्याच्यामध्ये ऐश्वर्या आणि सारंग दोघेही सिलेक्ट झालेत. हे ऐकल्यानंतर तर सारंग आणि ऐश्वर्या यांच्या दोघांनाही भयंकर आनंद होतो आणि ते दोघेही आनंदाने गोलचक्रा मारू लागतात. ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग, मी तुम्हाला म्हणाले होते ना आपले सिलेक्शन होणार. तर मग सारंग म्हणतो, बरोबर आहे ऐश्वर्या, तुम्ही म्हणताना अगदी तसंच होतं. तर मग आता सुमित्रा म्हणते, तू अवंतिका आणि सौमित्र यांची सुद्धा नावं घेतली होतीस, ते दोघंही सिलेक्ट झालेत. तर हे ऐकल्यानंतर अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघांनाही भयंकर आनंद होतो. ते लगेच एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. आजी लगेच त्यांच्या दोघांनाही बाजूला घेते आणि त्यांना म्हणते की नंतर हे सगळं करा. सुमित्रा सुद्धा खूप खुश असते. मग त्याच्यानंतर आजी म्हणू लागते, मला खूप आनंद झालाय. माझ्या दोन्ही सुना आणि माझे दोन्ही नातू यांनी दोघांनी आमच्या रणदिवे घराण्याचं नाव एकदम उज्ज्वल करून टाकलं. सौमित्र आता सारंगला म्हणतो, आता आपण बघूयातच की ही स्पर्धा नेमकं कोण जिंकतं ते. सुमित्रा आता म्हणते, अरे कोणीही जिंकू दे, पण मात्र तुम्ही सगळे जोमाने खेळा. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मग त्याच्यानंतर सौमित्रा आणि अवंतिका दोघीही लगेच सुमित्राचे आशीर्वाद घेतात. सुमित्रा त्यांच्या दोघांनाही सांगते की छान खेळा. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग दोघेही पाया पडतात. मग आता आजी म्हणते, ऐश्वर्या तुला खरं सांगू का, माझी सगळी भिस्त फक्त तुझ्यावरती आहे. ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे. याच्यावरती ऐश्वर्या म्हणते की आजी डोंट वरी, काळजी करू नका, मीच जिंकणार आहे आणि ते बक्षीस सुद्धा माझंच आहे, फक्त घरी आणायचं बाकी आहे. मग आता ऐश्वर्याचं बोलणं पाहता सौमित्र लगेच म्हणतो, अरे वा, म्हणजे सेटिंग लावून चिटिंग लावून झालीये. तर ते पाहता सारंग लगेच म्हणतो, बोललास ना आई, बघ काय बोलतोय हा. उगाच माझ्या बायकोला टोमणे द्यायचं काहीही कारण नाहीये, समजलं ना? अवंतिका सारंगला शांत करत म्हणते, अहो सारंग भाऊजी, आम्ही मस्करी करत होतो, एवढं चिडायची काहीच गरज नाहीये. कारण कसं आहे माहिती का, ऐश्वर्या किती प्रामाणिक आहे ना हे मला चांगलंच माहितीये. अवंतिका बरोबर ऐश्वर्याला टोमणं मारते आणि ते बरोबर ऐश्वर्याला ठसतं. सारंग लगेच म्हणतो, हो का, मग आम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये की तुम्ही या स्पर्धेमध्ये का भाग घेतलाय ते. तुमचं या स्पर्धेशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही मुद्दाम या स्पर्धेमध्ये नाव नोंदवलंय कारण तुम्हाला या स्पर्धेत राहून दादा आणि वहिनीला मदत करायची आहे. तर मग सौमित्र लगेच म्हणतो, अरे एकदम करेक्ट, हेच करायचं आम्हाला. आणि हे तुला कसं समजलं? ही परत आमच्या रूमच्या बाहेर फिरकली की काय? तर मग आता सारंग लगेच ओढत म्हणतो, हे बघ दादा, माझी बायको ही असली सगळी कामं नाही करत, समजलं ना? तुमचे हे जे धंदे चाललेत ना ते आधी बंद करा. ते सगळं पाहता सौमित्रा लगेच ओढत म्हणते, अरे बंद करा रे सगळं, स्पर्धा सुरू होण्याच्या आतच किती भांडताय. सारंग म्हणत असतो, बघ ना मग तो काय बोलतोय. तर सौमित्र लगेच काही बोलत नाही आणि अवंतिकाला म्हणतो की चल आपल्याला इव्हेंट लोकेशनला जायचंय. आणि ते दोघी लगेच तिकडनं निघून जातात. ऐश्वर्या लगेच आता नाटकं करत म्हणते, काय कमाल आहे ना यांच्या दोघांची. चीटिंग करणाऱ्या लोकांना, खोट्या लोकांना मदत करतात आणि आळ माझ्यावरती घेतात. आणि सारंग, तुम्ही बरं केलं की त्यांना सुनावलं. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर बोललात ना, मला ते फार आवडलंय. आणि हे सगळं यांनी बरोबर केलं ना? तर सुमित्रा आता सारंगला एकही शब्द काही बोलत नाही आणि लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सारंगला म्हणते, चला सारंग, आपल्याला सुद्धा त्या इव्हेंट लोकेशनला जायचंय ना. ते दोघी आता आजीच्या पाया पडतात आणि लगेच तिकडनं निघून जातात. आता आजी लगेच स्वतःशीच म्हणते, आता बघूयात आपण की ही स्पर्धा नेमकं कोण जिंकतंय. त्याच्यानंतर आता सगळे तिथे स्पर्धेसाठी 6 स्पर्धक जमलेले असतात. तो माणूस आता त्यांना सांगू लागतो की सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, आम्ही तुम्हाला स्त्री आणि सौ या स्पर्धेसाठी कॉस्ट्युम देणार आहोत. तर तो माणूस म्हणत असतो, हे साधे सुधे कपडे नाही तर मराठमोळे पारंपरिक कपडे आहेत. त्याच्यावरती ऐश्वर्या म्हणते, वॉट, काही काय बोलताय, आता साड्या नेसून आम्ही टास्क खेळणार आहे का? तर तो माणूस आता ऐश्वर्याला हो बोलतो. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते, याला काय अर्थ आहे, काहीतरी सुटसुटीत कपडे असायला हवे ना. जानकी आता लगेच मध्ये बोलत म्हणतो, तसं जर पाहायला गेलं तर मला ही आयडिया आवडली. आता जर मेजॉरिटी स्त्रिया या घरात साड्या नेसूनच कामं करतात, मग आपण साडी नेसून गेम खेळायला काय हरकत आहे. तर तो माणूस म्हणतो, मॅडम आम्ही सुद्धा तोच विचार केला,
म्हणजे महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोतर आणि कुर्ता हे ऑप्शन ठेवलंय. सारंग आता म्हणतो, एकदम भारी, एकदम बेस्ट केलं तुम्ही. कसं आहे ना, धोत्रामध्ये मला माझ्या शेतीच्या दिवसाची आठवण येईल. मग त्याच्यानंतर आता एक एक करत सगळ्यांना त्यांचे त्यांचे कॉस्ट्युम दिले जातात. तर मग आता सगळे सगळे त्यांचे त्यांचे कॉस्ट्युम नेमकं कसे आहेत ते पाहतात. तर मग जानकी ऋषिकेशला म्हणते, कोणीतरी या रंगाच्या कपड्यामध्ये आणि धोत्रामध्ये खूप छान दिसणार आहे. आणि इकडे अवंतिका आता सौमित्रीला म्हणते, बघ सौमी, येल्लो येल्लो हो. आणि तसं तुला त्या लॉयरच्या काळ्या कोटमध्ये बघू बघू मला कंटाळायला होता. आता कसा धोत्रामध्ये आणि अशा कुर्त्यामध्ये डॅशिंग दिसशील. सौमित्राचं वेगळंच काहीतरी सुरू असतं. सौमित्र अवंतिकाला म्हणतो, मला तर वेगळंच टेन्शन आलंय. गेम खेळता खेळता धोतर सुटलं तर काय करायचं. मग त्याच्यानंतर तो माणूस आता म्हणतो, एक नंबर दिलेत की नाही आम्ही कपडे. तर मग सगळे आता हो हो बोलतात. मग त्याच्यानंतर तो माणूस म्हणतो, आता त्या कपड्याप्रमाणे आम्ही सुद्धा तुम्हाला एक नंबर देणार आहे. प्रत्येक कपलनी आपला आपला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर एक एक करत सगळ्यांना त्यांचे त्यांचे नंबर देतात. ऐश्वर्या आणि सारंग यांचा नंबर 2 असतो. ते सगळं पाहता अवंतिका लगेच सौमित्रीला म्हणते, की बरोबर आहे, 2 नंबरची कामं करणाऱ्यांना 2 नंबरच. एक एक करत नंबर घेतल्यानंतर सौमित्रा आणि अवंतिका यांचा नंबर हा 4 येतो. आणि मग त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांचा नंबर हा 6 येतो. तो माणूस आता म्हणतो, मंडळी, प्रत्येकाला जे जे नंबर दिले ते त्यांनी लक्षात ठेवायचे. आता मी तुम्हाला खेळाबद्दल थोडीशी माहिती देतो. आता मंडळी, ही स्पर्धा आपण 6 कपल्समध्ये का करत आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. आणि इंटरेस्टिंग म्हणजे या खेळामध्ये आपण 7 फेऱ्या ठेवलेल्या आहेत. आता तुम्ही मला म्हणाल की 7च फेऱ्या का? तर मग जानकी लगेच आता उत्तर देते की सप्तपदी. तर तो माणूस म्हणतो, एकदम करेक्ट. या 7 फेऱ्या म्हणजे लग्नातली सप्तपदी असं समजा. म्हणजे बघा, नवरा आणि बायको म्हणजेच की स्त्री आणि सौ जसे अग्निभोवती 7 फेऱ्या घेतात, तशाच एक एक करून तुम्हाला 7 फेऱ्या पार करायच्या आहेत आणि तुम्हाला स्वतःचं ध्येय साध्य करून दाखवायचंय. म्हणजेच की जो पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत उत्तम काम करेल तोच हा खेळ जिंकेल. तर मंडळी, आता सगळ्यांना व्यवस्थित कळालंय ना की नेमकं खेळ काय येते. आता मंडळी, स्पर्धा म्हटले की नियम तर आलेच, पण मात्र हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाही तर पाळण्यासाठी सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. तर तो माणूस नियम पहिला सांगतो, हजीर तोच वजीर. म्हणजेच काय की स्पर्धेला वेळेतच पोहोचायचं. कोणी या स्पर्धेसाठी उशिरा आलेला चालणार नाही. जो उशिरा येईल त्याला आम्ही खेळातून बाद करू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता नियम क्रमांक 2, नो चीटिंग. कोणीही लबाडी करायची नाही. तर मग आता ऋषिकेश आणि जानकी लगेच ऐश्वर्याकडे पाहतात आणि इकडे सुनील लगेच ऐश्वर्याकडे. ऐश्वर्या सुनील यांनी दोघांनी आधीच चीटिंग करून बसलेले असतात. तर तो माणूस आता म्हणतो, जे चीटिंग करून ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील त्यांना या स्पर्धेमधून लगेच बाद केलं जाईल. त्याच्यामुळे कोणीही चीटिंग अजिबात करायची नाही. तर तो माणूस म्हणतो, तिसरा नियम आणि तो सगळ्यात महत्वाचा, डोंट जजेस टू जज. सगळेच लगेच असायला लागतात. सारंगला काय हे समजत नाही. सारंग विचारतो की म्हणजे काय. तर मग ऐश्वर्या सांगते, जजला जज करायचं नाही. तो माणूस आता इकडे सांगतो की परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील, त्याला कोणीही चॅलेंज नाही करू शकत. आता जर तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला खेळ खेळण्यामध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर ते त्वरित जजेसपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला सांगण्यामध्ये उशीर झाला किंवा ती बातमी टोचवलीच गेली नाही तर तुम्हाला त्याचे मार्क्स दिले जाणार नाही. सगळ्यांनी या गोष्टी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. आता चला, सगळ्यांना नियम नीट कळालेत ना. आता उरलाय तो फक्त गेम. आपण उद्यापासून खेळायला सुरुवात करणार आहोत. आता उद्या पहिली फेरी होणार आहे. तर जर का कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आत्ताच विचारून घ्या. सारंग आता उभा राहतो आणि त्यांना म्हणतो, कसं आहे माहिती का, उद्या पहिला खेळ आहे, पहिला राऊंड आहे. मग त्याच्यामुळे उद्या नेमकं कोणता खेळ खेळायचा आहे हे जर आम्हाला सांगाल तर आम्ही उद्या प्रॅक्टिस करू ना. तर मग आता सारंगचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच सारंगला खाली बसवते आणि बाकी सगळेच कपल लगेच सारंगच्या बोलण्यावरती हसायला लागतात. तर तो माणूस आता म्हणतो, अहो सर, काय चाललंय तुमचं, हे सरप्राईज आहे. हा खेळ नेमकं काय आहे हे फेरीच्या आधी तुम्हाला कळवलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही इन्फॉर्मेशन घ्यायच्या भानगडीत पडूच नका. आता मी तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. खरं तर हे सिक्रेटच होतं, पण मात्र तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. शेवटच्या फेरीच्या आधी आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहोत. मग त्याच्यानंतर सगळेच सरप्राईज म्हटल्यानंतर आश्चर्याने पाहू लागतात. तर मग ऐश्वर्या लगेच विचारतोय, कसलं सरप्राईज. तर तो माणूस लगेच म्हणतो, मॅडम, तुम्ही दोघं नवरा बायको शोभता बरं का. तर मग बाकीचे कपल लगेच आता त्यांच्या दोघांवरती हसायला लागतात. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, सरप्राईज आहे आणि हे सरप्राईज शेवटच्या फेरीच्या आधीच आम्ही सांगणार. सगळ्यांना आता खेळाचे नियम कळालेत. आता सगळ्यांनी उद्या हेच कपडे घालून यायचे, हे लक्षात ठेवा. चला, आता आपण उद्या मैदानात भेटूयात. आणि सगळे लगेच थँक्यू म्हणत टाळ्या वाजवतात. त्यानंतर सगळे कपल्स आता उठतात. एक एक करत सगळे निघून जाऊ लागतात. शेवटी आता ऐश्वर्या राहते.
ऐश्वर्या लगेच सुनीलला खुणावून विचारते की सगळं नीट झालंय ना, तर सुनील सुद्धा आता हो बोलतो आणि ऐश्वर्या लगेच तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी घरी आल्यानंतर भाजी निवडत असते आणि ऋषिकेशला आवाज देऊन बोलवत असते की ऋषिकेश, काय करताय तुम्ही आतमध्ये? या ना बाहेर, आपल्याला उद्याच्या खेळाबद्दल डिस्कस करायचंय. अहो, तुम्ही ओवीपेक्षा सुद्धा लहान झालेत. अहो ऋषिकेश, मला ओ तरी द्या, काय करताय? ऋषिकेश आता धोतर नेसून तो कुर्ता घालून इकडे बाहेर जानकीकडे येतो आणि जानकीला विचारतो, ओ कारभारीन, कसा दिसतोय मी? मग आता हे पाहता जानकी ऋषिकेशकडे आश्चर्याने पाहू लागते. तर मग आता जानकी सुद्धा मस्त फुल ऍक्टिंग करत ऋषिकेशकडे पाहत आश्चर्याने त्याला म्हणते, अरे वा कारभारी, तुम्ही तर लईच छाक दिसायलाय. जानकी लगेच कोणाची दृष्ट नको लागायला असं म्हणते आणि ऋषिकेशला काळा टीट लावते. मग त्याच्यानंतर आता इकडे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी म्हणत असते की सगळे मीडिया पार्टनर ऐश्वर्याच्या ओळखीचे आहेत. तिचा स्वभाव बघता काही करून ती स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर सुनील नेमकं उद्या नेमकं काय खेळ खेळायचा ही सगळी माहिती ऐश्वर्याला सांगतो. सारंग ऐश्वर्याला विचारत असतो की नेमकं काय, पण ऐश्वर्या सगळी काही इन्फॉर्मेशन सुनीलकडनं घेते. ती जर स्पर्धा जिंकली ना तर पुन्हा सगळं उघड होईल. माझ्या शेतकरी बांधवांना मला जिंकवायचंय आणि त्यासाठी मला काही करून ही स्पर्धा जिंकावीच लागेल. त्याच्यानंतर आता इकडे आजी सुमित्राला सांगत असते, जर सारंग आणि ऐश्वर्या जर हरले ना तर तुझ्या नावाची कंपनी राहणार नाही, ती आपल्याला विकावी लागेल. हे ऐकल्यानंतर तर सुमित्राला सुद्धा मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.